राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंत महाराज की जय, पंत संप्रदाय की जय। आज आपण श्री पंत महाराजांच्या श्रींच्या सावलीत या पुस्तकातील कथा ऐकणार आहोत। कथा नंबर 5, काशीकर महाराज। श्री समर्थ सद्गुरू विष्णू महाराजांचे आवडते शिष्य काशीकर महाराज हे मूळचे कोल्हापूरचे। त्यांचे नाव व्यंकटेश गणेश कुलकर्णी। गुरु भेटीची तळमळ व ध्यास लागलेल्या व्यंकटेशने अनेक साधना जप तप करून अनेक तीर्थक्षेत्रांना गुरु मिळावा म्हणून भेटी दिल्या, पण मनाची तळमळ काही केल्या जाईना। तेव्हा त्यांनी काशी येथे येऊन वास्तव्य केले। गुरु विने कोटी साधन करिता न मिळे निज शांती, योगोपासून दैत्य वाढविती देतीन निश्चिंती। काशी क्षेत्रातील मणिकर्णिका घाटावर 12 वर्षे तपश्चर्या केली। अनेक सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या, तरी त्यात न अडकता श्री गुरु प्राप्तीसाठी ध्यान धारणा करीत असता त्यांना दृष्टांत झाला, तू नरसिंहवाडीत जा, तेथे तुझे नाव घेऊन जो तुला पेढा मागेल तो तुझा गुरु। काशीकर हे नागा आखाड्याचे प्रसिद्ध साधू होते। ते सर्व सोडून झालेल्या दृष्टांताप्रमाणे ते नरसिंहवाडीत आले। श्री दत्तांचे धामे नरसोबाचे वाडीतील औदंबूर कट्ट्यावरील तुळशी वृंदावनाजवळ ते बसून राहिले व धार्मिक स्थळी सतत भाविकांची गर्दी असे। येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आपणास गुरु भेटावा या आशेने ते पाहत असत, पण व्यर्थ, गुरु काही मिळेना। वस्तुतः सद्गुरूची भेट म्हणजे पूर्वजन्मी घडलेल्या साधनेचा व चित्तशुद्धीचा परिणाम असतो। सद्गुरू प्राप्ती ही अवघड गोष्ट आहे। काशीकरांनी अत्यंत नम्रपणे श्री दत्ताचे चरणी प्रार्थना केली, हे गुरु दत्तात्रया, तुला माझी दया का येत नाही? मी काशी सोडून गुरुप्राप्तीसाठी तुझ्या दारी आलो आहे। करुणा येऊ दे आता तरी, दीनदासा केही पदरी। याप्रमाणे अजूनही कोठवर तू माझी परीक्षा पाहणार आहेस? गुरुद्वादशी दिवशी विष्णू महाराज श्री दत्ताचे दर्शन घेऊन नदीवरील घाटाच्या पायऱ्या चढताना त्यांचे लक्ष या काशीकरांकडे गेले व ए काशीकरा, आम्हाला पेढे दे पेढे असे म्हणताच आपणास झालेल्या दृष्टांताप्रमाणे हेच आपले गुरु म्हणून त्यांना पेढे दिले व श्री समर्थ विष्णू महाराजांचे चरणी साष्टांग लोटांगण घातले। दत्ता शरण जाता, करुणानरव उंच पडता, भेटी मज जाहली गुरुची भेटी मज जाहली। काशीकरांना सोबत घेऊन श्री विष्णू महाराज बिसूर येथे आले। त्यांना अवधूत संप्रदायाची विधियुक्त दीक्षा व मंत्र दिला। त्यांचा परमार्थातील उच्च अधिकार पाहून अवधूत संप्रदाय वाढविण्याची त्यांना आज्ञा केली। मुळातच उच्च कोटीचे साधू, त्यात प्रेमळ सद्गुरू भेटला। या आनंदाने
इचलकरंजी, एरंडोली, शिरोळ इत्यादी गावी त्यांनी अवधूत संप्रदाय वाढविला व आपणास प्राप्त झालेल्या सिद्धीचा उपयोग ते कधी कधी करीत. मध्यान्हकाळी गरीब भक्तांचे घरी येऊन भोजन मागत, पण त्यांचे घरी अन्न शिल्लक नसल्यास तो नाही म्हणे. पण महाराज आग्रहाने म्हणत, मला भोजन दे. त्यावेळी मात्र शिष्यांची तारांबळ उडत असे. जा जा, घरातील पातेले आण पाहू. तेव्हा मात्र तेथे अन्नपूर्णा प्रकट होऊन पातेले अन्नाने भरलेले असे. असा प्रकार क्वचितच घडे. त्यामुळे शिष्यांचा आनंद द्विगुणित होत असे. श्री गुरु आज्ञेचे पालन करून अवधूत संप्रदायाचा प्रचार करीत करीत काशीकर महाराजांनी आपला देह बिसूर येथे श्री समर्थ विष्णू महाराजांचे चरणी ठेवला. ती तिथी भाद्रपद शुद्ध द्वादशी होती. आज काशीकर महाराजांची समाधी क्षेत्र बिसूर येथे विष्णू महाराजांचे मंदिरात असून भाद्रपद महिन्याचे द्वादशीस त्यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.